श्री हरि प्रेरणया श्री हरि प्रीत्यर्थम श्री पूर्ण प्रज्ञ दर्शन या गुरु मध्वाचार्यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 10व्या भागात मी आपणा सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्रथम गुरुवंदना. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्ध विद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे आटलेला बुद्धिसागर. मागील भागावरून क्रमशः पुढे सुरू करत आहोत. पुढचा क्रमांक होता बुद्धिसागर यांचा. नावाप्रमाणेच ते बुद्धिसागर होते. वादातही त्यांचं नाव लौकिक होता. परंतु समुद्र कितीही विशाल असला तरी अगस्त्य ऋषींसाठी तो अपोषणी ठरला. बुद्धिसागराच्या संदर्भात पूर्ण प्रज्ञ हे अगस्त्य ऋषी ठरले. त्याचा बुद्धीचा स्रोत शुष्क झाल्यानेही झराही आटला. आता या गुरुची स्थिती ही त्याच्या शिष्यासारखीच म्हणजे ग्रामसिंहासारखीच झाली. पराभवापासून आपली सुटका करून घेण्यासाठी त्यांनी एक कुतंत्र रचले. ते गुरु मध्वांना म्हणाले, पूर्ण प्रज्ञ हो, आज आपण वाद येथेच थांबवूया. उद्या पुन्हा वादास सुरुवात करूया. आता वेळ खूप झाला आहे. पूर्ण प्रज्ञांनी त्यांचे म्हणणे अमान्य केले. तुम्हाला जे काही शक्य आहे ते तुमचे उत्तर आताच देऊन टाका. परंतु हा वाद उद्या सुरू करूया या त्यांच्या मताबद्दल ते हटून राहिले. बुद्धिसागराच्या बुद्धीचा झरा आटल्याबद्दलची ही जणू सूचना होती. दुसरा दिवस उजाडला. वादासाठी सभा सज्ज झाली. पण प्रतिवादी दोघेही तिथून बेपत्ता. त्या दोघांनी त्याच रात्री तेथून पलायन केले होते. आदल्या दिवशीच त्याचा सुगावा लागला होता. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. जय पराजय हा कोणत्याही क्रीडा क्षेत्रात, शस्त्र आणि शास्त्रांच्या समरांमध्येही अनिवार्य असतो. अशा परिस्थितीत सामान्यपणे प्रबल पक्ष विजयी होतो ही विधी नियती. येथेही असेच घडले. अशा वेळी पराजय स्वीकारून शरण जाणे हाच मार्ग स्वीकारार्ह असतो. तात्विकतः विजयी पक्षाच्या विचारसरणीचा त्या अनुषंगाने स्वीकार करणे ही सात्विक वृत्ती दर्शविते. पण दोन्हीही विचारसरणी न स्वीकारता अशा रीतीने पलायन करणे ही लोकनीती नव्हे, शास्त्र मार्गही नव्हे, तर तो केवळ पळपुटेपणा होय. मताबरोबर मतीच्याही पराभवाचे ते निदर्शन होय. पुढील मुद्दा आहे तत्वबोधाची नांदी. नेहमीप्रमाणे मठामध्ये पूर्ण प्रज्ञांचा पाठ चालू होता. त्या दिवशी शंकर भाष्यावर प्रवचन चालले होते. शंकर भाष्यावर प्रवचन करताना त्यांनी सांगितले, आग्रह दूर सारून तात्विक दृष्टीने पाहता या सूत्रांचा आणि त्यांच्यावरील भाष्यांचा एकमेकांशी ताळमेळ जुळत नाही. सूत्रांचा भाव म्हणजेच ब्रह्मसूत्रांचा भाव एक सांगतो, तर या शंकर भाष्याचे विवरण वेगळेच सांगते. हे एक आश्चर्यच आहे. शंकर भाष्यावरचे विवरण या प्रकारे स्पष्ट करीत उत्तरोत्तर त्यातील प्रबल दोषांचे पुन्हा पुन्हा प्रतिपादन होऊ लागले. अशा प्रकारच्या दोषांची आपल्याला यापूर्वी कधी जाणीव न झाल्याबद्दल श्रोतृवृंदाला विषाद वाटला. कितीही प्रयत्न करूनही त्यांना त्या दोषांचा परिहार करणे अशक्यप्राय वाटू लागले.
त्याबद्दलचे समालोचन करून त्यांनी श्री पूर्णप्रज्ञांसमोर आपली प्रार्थना मांडली. पूर्णप्रज्ञ हो, या भाष्यातील दोष आपण उलगडून दाखवून दिलेत, परंतु ब्रह्मसूत्राच्या वास्तविक अभिप्रायाचे विवरण करून आम्हाला सांगितले नाहीत. कृपया आम्हाला या सूत्रांचा आक्षेपरहित असणारा असा निज भावार्थ, वास्तविक भावार्थ आपण समजावून द्यावा. त्यांची ही प्रार्थना मान्य करून तत्क्षणीच सूत्रांचा म्हणजेच ब्रह्मसूत्रांचा व्याससंमत भावार्थ समजावून सांगण्यास पूर्णप्रज्ञांनी प्रारंभ केला. सरळ शैली, सुलभ अन्वय, श्रुती स्मृतींना अनुसरून असणाऱ्या त्या भावार्थ निरूपणाने जनांची मने आनंदून गेली. जीवनात प्रथमतःच स्वमनास पटणारे निरूपण ऐकण्याचा अनुभव विद्वानांना प्रतीत झाला. पुढे भविष्यात पूर्णप्रज्ञांनी रचलेल्या ब्रह्मसूत्र भाष्यांचा पूर्वरंग म्हणून तो प्रसंग शोभायमान ठरला. तत्पूर्वी झालेल्या पाठात केवळ पूर्व पक्षाचे निरूपण आणि त्याचा विमर्श समाविष्ट असे, परंतु सिद्धांत निरूपण कधी झाले नव्हते. ऐकण्याची जिज्ञासा दर्शविल्याशिवाय सिद्धांताचा उपदेश देऊ नये असा शास्त्र नियम आहे. तशी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी त्या पूर्व पक्षाचे विमर्श कारणीभूत ठरले होते. त्या घटनेमुळेच श्रोतृवृंदांनी एकत्र येऊन तशी प्रार्थना कार्यान्वित करून आणावी, हेच त्यामागील कारण होते. श्रोतृवृंदांमध्ये जसे केवळ तत्वजिज्ञासा बाळगून निर्मत्सरी भावाने येणारे जन होते, तसेच केवळ मात्सर्यापोटी स्पर्धा करण्यासाठी म्हणून येणारे जनही होते. उभय गटातील श्रोतृवृंदात शास्त्र कोविद आणि तर्क निपुणांचा भरणा असे. श्रीमध्वांचे कौशल्य असे की ते या दोघांनाही खिळवून ठेवीत. जिज्ञासूंना उत्तरे देऊनच त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करीत, तर अन्य वर्गाला निरुत्तराने पराभूत करीत. हे जीव स्वभावांच्या वैविध्याचेही दर्शन घडविणारे होते. साऱ्यांचा स्वभाव एकसारखा नसतो. काही जिज्ञासू, सात्विक, भक्ती आणि विषय वैराग्याने परिपूर्ण असतात, तर काहींचा स्वभाव त्याविरुद्ध असतो, म्हणजे दुष्ट आणि धोकेबाज प्रवृत्ती काही जणांत आढळून येते. काही जणांमध्ये ही दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात, तर काही जणांत ह्या दोन्ही वैशिष्ट्यांचा अभाव असल्यामुळे मनात गोंधळ निर्माण झालेली अवस्था आढळते. त्यामुळे त्यांच्यात संशयी प्रवृत्ती आढळते. जीव त्रैविध्य म्हणजे हेच भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात आलेले श्रद्धात्रय विभागात त्याचेच विश्लेषण आहे. पुढील मुद्दा आहे मध्यगेहांचे मध्वदर्शन. एकदा श्री मध्वांचे प्रवचन चालू असताना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पित्यांचे म्हणजे मध्यगेहांचे तेथे आगमन झाले. त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी ते आले होते. म्हणजे मुलाला डोळे भरून नेहमी पाहता यावे यासाठी त्यांचे वास्तव्य मठात नव्हते, तर किंवा वारंवार त्यांना भेटावयास ते येत होते असेही नव्हते. त्याप्रमाणे वास्तव्य करणे किंवा वारंवार भेटत राहणे धर्मसंमतही नव्हे. केव्हाही मठ म्हणजे सार्वजनिक संपत्तीच होय. पीठाधीशांबरोबर तेथे राहण्याची अर्हता त्यांच्या सेवक वर्गास आणि शिष्यांना मात्र. सरकारी कार्यालयात ज्याप्रमाणे प्रवेश करण्याची संधी केवळ सरकारी सेवकांना असते, त्यांच्या बंधुबांधवांना नव्हे, त्याप्रमाणे मध्यगेहांना मठाला जाण्याचा मोह झाला, तो पुत्राशिवाय त्यांना न राहवल्यामुळे. त्यांचा पुत्र त्यांना प्रिय होता. त्यांचा प्रिय पुत्र त्यांना सोडून मठात राहण्यासाठी गेला होता, तेव्हा घरात राहूनच त्यांनी पुत्रविरह सोसला.
ते घरीच झुरत राहिले. परंतु स्वतःच मठामध्ये जाऊन राहण्यास मठामध्येच आपले निवासस्थान करण्याच्या मोहाला ते बळी पडले नाहीत. त्यांचे स्वरूप सात्विक असल्यामुळेच त्यांच्याकडून हे धर्मपालन झाले होते. पुत्र विरह असह्य झाला तेव्हा आणि पत्नीचाही जेव्हा आग्रह झाला तेव्हा कुठे त्याला पाहून यावे म्हणून ते तेथे आले होते. शास्त्राचा निषेध मठातील वास्तव्याला आहे, परंतु मठाच्या दर्शनाला किंवा मठाधीशांच्या संपर्कास निश्चितच नाही. त्यांचे मठात आगमन होताच त्यांनी पाहिले ते प्रवचनात तल्लीन झालेल्या श्री पूर्णप्रज्ञांना. सूर्याहूनही अधिक तेजपुंज कांतीच्या मुलाचे तेज त्यांनी आपल्या डोळ्यात सामावून घेतले. त्यांच्या शब्दरूपी कलशातून ओथंबून वाहणाऱ्या ज्ञानसुधेचे त्यांनी आपल्या कर्णेंद्रियाने रसपान केले. स्वरूपतः सात्विक वृत्तीच्या त्या पित्याच्या मनात दाटून आलेले दुःख पार दूर झाले. त्यांच्या मनाविरुद्ध पुत्राने संन्यास स्वीकारला होता म्हणून मनाला झालेले क्लेशही आता दूर सरले. त्यांची सिद्धी पाहून मन संतृप्तीने भरून गेले. सज्जनांचा स्वभावच असा असतो. विशिष्ट कारणासाठी नाराज झाले तरी खरी परिस्थिती समोर आल्यावर प्रसन्न होणारे त्यांचे मन मोठे विशाल असते. मध्यगेहांच्या बाबतीतही असेच घडले. बाल्यावस्थेत हातात काठी धरून मी वैष्णव मत स्थापन करतो असे सांगत एरझरा मारणाऱ्या पुत्राचे चित्र पुन्हा पुन्हा त्यांना स्मृतीपटलावर दिसू लागले. अत्यंत प्रसन्न मनाने मध्यगेह पुन्हा आपल्या घराकडे निघाले. स्वतःचा पुत्र लोकगुरु म्हणविता होऊन पीठाधिपती होऊनही त्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करून घेण्याबद्दलचा स्पर्शही त्यांच्या मनास झाला नाही. एका दृष्टीने पाहता ते त्यांच्या सात्विक स्वरूपाचे फळ होते, तर दुसऱ्या दृष्टीने पाहता मध्वाचार्यांसारखे जीवोत्तम त्यांचे अपत्य होते, म्हणून हे फळ त्यांना प्राप्त होते. मध्वशास्त्र योग्य प्रकारे जाणून घेतलेली कोणतीही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीचा दुरुपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेणार नाही, हे यावरून निदर्शनास येते. पिता जसे आले तसे परतले. त्यांना तेथेच ठेवून घेण्याचे कार्य श्री मध्वांनीही केले नाही. नाते आणि संन्यास या गोष्टी भिन्न होत. लोकगुरु श्री मध्वांनी आचरणाने दाखविला तो शुद्ध धर्म होय, परंतु अनुकंपायुक्त धर्माभास नव्हे. हनुमंत रूपाने भीमसेन रूपाने शुद्ध धर्माचरणच आचरणाऱ्या त्यांनी मध्व रूपातही तसेच आचरण आचरले. जवळचे संबंधित जन गोळा करून त्यांना अधिकाराची पदे वाटण्याचे प्रयत्न आजच्या सरकारी क्षेत्रात सुद्धा तात्विकतः मान्य होणार नाहीत. गुरुगृह राजगृह हे दोन्ही प्रजेसाठी आदर्शवत असावे. त्यातही गुरुगृहाचा राजगृहासाठी आदर्श असावा. तसे जेव्हा असेल तेव्हा तो भागवत धर्म ठरेल. तीच कृष्ण नीतीही होय. श्री मध्वांच्या जीवन नीतीमध्ये व्यक्त होणाऱ्या परम आदर्शांमध्ये हा आदर्शही समाविष्ट आहे. पुत्रासमवेत मठात राहणे पित्याला रुचणारे नव्हते आणि आपल्या पित्याने मठात राहणे पुत्रालाही मानवणारे नव्हते. त्याप्रमाणे त्या दोघांचेही वर्तन पदपथावरील पादचार्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले. पुढील मुद्दा भाष्य रचनेचा अवसर. अच्युत प्रेक्षांना शिष्याबद्दल कितीही कौतुक वाटत असले तरी विषय विमर्शनाच्या वेळी मात्र त्यांनी आपली तत्वनिष्ठुरता कायम ठेवली होती. संचारामध्ये ते बरोबर असत. असे असले तरी पाठ प्रवचनादींच्या काळात गुरु शिष्यांमध्ये सुसंवादाबरोबर विसंवादही होतच असत.
तशाच एका प्रसंगी अच्युत प्रेक्षांनी पूर्ण प्रज्ञांना स्पष्टच सांगून टाकले, हे पूर्ण प्रज्ञ हो, जर आपण स्पष्टपणे ब्रह्मसूत्रांचा भावार्थ जाणता तर ब्रह्मसूत्रांना अभिप्रेत असणारे अचूक भाष्य तुम्ही लिहू शकता. त्यांच्या वाणीत आज्ञेबरोबरच आक्षेपही होता. श्री पूर्णप्रज्ञ हे सर्वथा परिपूर्णतेची साकार मूर्ती. लोकदृष्टीने अच्युत प्रेक्ष हे त्यांच्या गुरुस्थानी असताना त्यांचे नाते त्यांच्याशी आदर्शवत होते. काही कारणास्तव गुरूंनी आक्षेप दर्शविला असला तरी मोठ्या मनाने त्याकडे दुर्लक्ष करण्याची विशालता त्यांच्यात होती. जलमिश्रित दुधातील जल बाजूला सारून दूध मात्र स्वीकारणाऱ्या हंसासम महात्म्यांचे वर्तन असते. त्यांच्या सांगण्यातील आक्षेपांश बाजूला सारून भाष्य रचना लिहा या आदेशाचा मात्र त्यांनी स्वीकार केला. पुढील मुद्दा आहे ज्येष्ठ यतींची प्रार्थना. अच्युत प्रेक्षांचे अन्य एक संन्यासी शिष्य होते. पूर्णप्रज्ञांपूर्वीच त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. ते लिकूच्या वंशाचे होते. आश्रम स्वीकारामध्ये तेच ज्येष्ठ असल्याने ज्येष्ठ यतिवर्य म्हणूनच त्यांचा नावलौकिक होता. वैराग्य, धीटपणा आदी यतिवर्यांना भूषणावह असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी ती त्यांची सात्विक चेतना मूर्ती होती. श्री पूर्णप्रज्ञ दर्शन हे त्यांचे जणू पंचप्राण होते. ज्येष्ठ यतिवर्याचा दिमाग दूर सारून पूर्णप्रज्ञांप्रती अपार आदर बाळगणारी ती एक महनीय व्यक्ती होती. श्री पूर्णप्रज्ञांच्या सहवासातच ते बहुतांश असायचे. अन्य नीरस भाष्यांमध्ये त्यांचे मन रमत नसे. त्यांनी एकदा श्री मध्वांकडे विनंती केली, व्यास सिद्धांताच्या विरोधी जाणारी जी भाष्ये आहेत त्यांना तिथेच राहू देत. आपल्याला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. आपण स्वतः सूत्रभाष्य कोविद आहात. आम्हा साऱ्यांना शास्त्र प्रपंचातील सत्सिद्धांताचा उपदेश आपणाकडून व्हावा. बोल त्यांचे असले तरी हीच भावना साऱ्यांच्या मनात होती. यासाठी त्यांची प्रतीक्षा चातक पक्षासारखी होती. ज्येष्ठ यतींची ही प्रार्थना जणू आनंद तीर्थांच्या चंद्रमुखातून उत्फुल्लपणे अवतरलेले भाष्यरूपी तेजोमय आल्हाददायक चांदणे अनुभविण्यासाठी शरदकाल होऊन अवतरली. त्या दिवसापासून प्रथमतःच जिज्ञासू वृंदास व्याससंमत असणारे वैदिक सिद्धांत कानावर पडू लागले. तोपर्यंत दडून राहिलेल्या विष्णू तत्वाची महिमा त्यांना समजावून घेणे आता साध्य होऊ लागले. अज्ञानाचा अंधकार मावळू लागला. मध्व महिमेचे दुसरे स्वरूप प्रकाशात आले. पुढील मुद्दा आहे श्री मध्वांचे वृकोदर रूप. यतिवर्यांसाठी संचार हा त्यांच्या दिनक्रमाचाच भाग असतो. विशेष कारणाशिवाय गोदोहनापेक्षा अधिक काळ त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात थांबायचेच नसते. चातुर्मासाचा काळ मात्र यास अपवाद असतो. त्यांचे परिव्राजक हे नाव या कारणास्तवच सार्थ ठरते. अच्युत प्रेक्ष या विधी नियमानुसार संचार करीत असताना एकदा आजच्या कासरगोडला लागून असणाऱ्या एका पुण्यक्षेत्राला, विष्णू मंगल क्षेत्राला त्यांनी भेट दिली. तेथील एका घरात भिक्षा होती. मध्व महात्म्य कानावर पडलेल्या एका गृहस्थाचे ते घर होते. श्री मध्वांच्या म्हणजेच पूर्णप्रज्ञांच्या सकल शास्त्र कोविद, चतुष्षष्टी कला कोविद, भोजनादीतही त्यांची योगशक्ती असीम अशी ख्याती असण्यामुळे त्याची परीक्षा घेऊन पाहण्यासाठी एका व्यक्तीने
एक योजना आखली. भिक्षा म्हणजे सागर संगीत भोजन संपल्यावर त्यांच्या समोर 200हूनही अधिक मोठी केळी ठेवण्यात आली आणि त्याचा स्वीकार करण्याबाबत त्या व्यक्तीने विनंतीही केली. पूर्णप्रज्ञ जाणून होते. वरवर पाहता तो विनंती करीत असल्यासारखा वाटतो, परंतु वास्तविक तो परीक्षा घेतोय. एका पाठोपाठ एक केळ्यांचे सेवन करताना पूर्णप्रज्ञांना सारे लोक पाहत होते. अच्युत प्रेक्षांचेही निरीक्षण चालू होते. पटकन त्यांना बाजूला एकांतात घेऊन प्रश्न केला, हे काय आश्चर्य? भोजन झाल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळी तुम्ही फस्त केलीत. एवढा फलाहार भोजनापूर्वीही शक्य नसतो. त्याहूनही मोठे आश्चर्य म्हणजे आपले पोट जेवणापूर्वी जेवढे पातळ होते तसेच ते जेवणानंतरही पातळ दिसते. त्याचे रहस्य काय? काहीही न लपवता हे स्पष्ट करा. मंदस्मित करीत पूर्णप्रज्ञांनी सांगितले, माझ्या उदरात प्रज्वलित असणारा अग्नी अंगुष्ट मात्रच आहे. ते माझ्यासाठी हितावह आहे. काहीही जीर्ण करून घेण्यास मी समर्थ आहे. तेवढे सामर्थ्य माझ्यात आहे. अच्युत प्रेक्षांना महाभारतातील भीमाचे स्मरण झाले. त्या प्रकारचा अग्नी भीमसेनाच्या उदरी असल्यामुळेच तो वृकोदर म्हणून ओळखला जात होता. तसे असेल तर हे वृकोदर आहेत का? आतापर्यंत त्यांना आलेले अनुभव ही गोष्ट दृढ करीत होती. पुढे एकदा स्वतः पूर्णप्रज्ञांनीच आपला वायू अवतार असल्याचे सांगितल्यावर मात्र त्यांना त्याची खात्री पटली. एका बाजूला डोके आणि दुसऱ्या बाजूला पोट. आकलनाचे कार्य डोक्याचे तर भक्षिलेले अन्न साठवण्याचे काम पोटाचे. डोके विचारांनी भरते तर जठर आहाराने भरते. डोक्यात विचारांचे प्रमाण कितीही असो, त्याचे गात्र म्हणजे त्याचा आकार बदलत नाही. गणकयंत्राच्या ध्वनिफितीप्रमाणे त्याच आकारात ते असते. उदराचे तसे नाही. आहाराचे प्रमाण वाढवल्याप्रमाणे उदराचा आकारही वाढत जातो. आहार जीर्ण होताच उदर पूर्ववत आकाराचे दिसू लागते. जीर्ण क्षमतेहूनही अधिक आहाराचे सेवन केल्यास उदराला पूर्ववत आकार प्राप्त होणे कठीण जाते. या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे सेवन. केलेला सारा आहार जीर्ण करून घेणे अथवा जीर्ण करून घेण्याच्या सामर्थ्यानुसार आहार घेणे. पहिला पर्याय साऱ्यांनाच साध्य होण्यासारखा नाही. केवळ भीमसेनासारख्या महायोगींना मात्र त्यांच्या विशेष सामर्थ्यामुळे ते साध्य असते. दुसरा पर्याय निवडावा तर खाण्याची विशेष अशी आशा आडवी येते. या आशेवर जो मात करतो त्याला मात्र ते साध्य होते. तेच योगी म्हणवितात. त्या अभावी रोगी होणाऱ्यांचीच संख्या जास्त. डोक्यातील विचारांचा भरणा ही जेव्हा पचनशक्ती पलीकडे जाते तेव्हा डोकेही जड वाटू लागते. विचार जीर्ण होताच पुन्हा हलके वाटू लागते. ज्ञानीजनांचे उदरही डोक्याप्रमाणे असून डोक्यात जसे विचार जीर्ण होतात तसे पोटातील आहारही जीर्ण होतो. म्हणूनच पूर्णप्रज्ञांकडे त्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्य होते. शिशुरूपात कुळीत खाऊन ते जीर्ण करून घेण्यामागे हेच तत्व दडलेले होते. थोरथोर योगीवर्यांनाही काही वेळा विचार वा आहार जीर्ण करून घेणे कठीण जाते. कालकूटास जीर्ण करून घेण्यात विफल झालेले शिव याचेच उदाहरण होते. परंतु त्या प्रकारची कोणतीच मर्यादा नसणारे असीम सामर्थ्यवान महाचेतन मुख्य प्राण हे विश्वाच्या सकल प्राण्यांच्या जीर्ण शक्तीचे मूळ असणारे प्राणशक्तीच होत. पूर्ण प्रज्ञ हे प्राणशक्तीचे साक्षात रूप होत. हे त्यांचे सामर्थ्य म्हणजे
त्यांच्यासाठी अत्यंत स्वाभाविक होते. वरवर पाहता चमत्कार झाल्यासारखे वाटणाऱ्या या घटनेच्या पार्श्वभागी हेच तत्व होते. म्हणूनच त्यांच्या चरित्राच्या अध्ययनास भवतारक असण्याबद्दलची मान्यता आहे. श्री भारती रमण मुख्यप्राण अंतर्गत श्री कृष्णार्पणमस्तु. क्रमशः पुढील भाग पाहूयात. नमस्कार, धन्यवाद.